तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली पंचगंगा जलपर्णीत हरवली। 5 नद्यांच्या पवित्र संगमामधून तयार झालेल्या पंचगंगेच्या पवित्र जलाशयात मानवी विकृत बुद्धीतून निर्माण झालेली गटरगंगा आणि रसायन मिश्रित पाणी मिसळल्याने पंचगंगेचे पवित्र जलाशय आता पूर्णतः काळवटून प्रदूषित झाला आहे। जणू पंचगंगा नदीलाच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्याचं चित्र कोल्हापूर ते नृसिंहवाडीच्या संगमापर्यंत दिसून येतं। प्रदूषणाने काळेकुट्ट झालेले रसायन मिश्रित आणि विषारी बनलेले पाणी आता जलचरांसाठी मृत्यूची नदी बनली आहे। पंचगंगेतील प्रदूषित पाण्याचा परिणाम शेतीवरही होताना दिसत आहे। प्रदूषित पाण्याचा फटका जलचरांसह शेतीला बसत असतानाच सध्या पंचगंगेमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे पीक फोफावलं आहे। जलपर्णीच्या विळख्यामध्ये जलाशय अजिबात दिसत नाही। जलपर्णी खचाखच जलाशयावर आच्छादले गेल्यामुळे संपूर्ण पंचगंगा नदीच कुठेतरी हरवली आहे की काय असा भास सध्या होताना दिसत आहे। त्यामुळे प्रदूषित पाणी आणि जलपर्णीच्या विळख्यात सापडलेल्या पंचगंगेला आता स्वतःच्या सुटकेसाठी कोणत्या देवाला साकडे घालावे लागणार की पंचगंगेच्या पाचवीलाच प्रदूषण पुजलेलं आहे असा संताप नागरिकातून व्यक्त होताना दिसत आहे। रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ।